हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही चाललो इकडं बाळूमामाच्या मंदिरला आणि आदमापूरला नाही आहे, तिथं हनुमानगड एक मंदिर आहे बाळूमामाचं. आणि आज आहे त्यांचा जन्मकाळ आणि तिथं खूप छान म्हणजे त्यांचं कीर्तन भजन आणि पाळणा त्यांनी बांधलेला आहेत आणि त्यांचा जन्मकाळ तिथं मंदिरामध्ये साजरा करतात, म्हणून आम्ही चाललेलो आहे. आणि इकडे जाता जाता गणपती मंदिर आहे, दम लागला एवढा आहे करणार होतो आणि त्यामुळे तिथं गेलो आम्ही. तिथलं वातावरण बघा किती मस्त आहे आणि तिथं काही मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं नाही आहे. खूप माणसं पण होती तिथं, नको वाटलं थोडी आम्ही तिथं फोटो काढून घेतलं आणि बाळूमामाच्या मंदिरात गेलो आम्ही. इथं आलेलो आहे आम्ही मंदिरात आणि तिथं कीर्तन चालू होतं. अजून जन्मकाळ टायमिंग होतं 4:23 असं टायमिंग होतं. अजून टायमिंग होतं म्हणून आम्ही पण बसलो, तिथं बसून कीर्तन ऐकत बसलेलं आहे. बघा बायका किती तिथं. आणि इकडं पाळणा पण बांधलेला आहे. हे बघा बाळूमामांचं इथं नारळ असं केलेलं आहे, नारळ घेतलेलं आहेत आणि ते पाणी घालायला लागल्यात. त्यांना हळदी कुंकू लावून टकूचा बांधलेला आहे. आणि हा पुढचा कार्यक्रम मी हाय तसंच मी हे केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कारण आजचा कार्यक्रम खूप छान आहे. आणि इथं बाळूमामाच्या मंदिरात आणि इकडे बघा ते पाणी घालून, आपण बाळाला कसं पाणी घालून आंघोळ त्यानं करतो बघा, तसंच इकडे केलेलं आहे. सगळेजण बायका हळदी कुंकू लावा लागल्यात आणि आता पाळण्यात घालणार आहेत. आपण बाळाचं कसं करतो तसंच सगळं बाळूमामांचं इकडे करायला लागल्यात. आणि आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आशीर्वाद घ्या, मुळे महाराज घ्या, तुम्हाला काठी घंटा
नगरीमध्ये आनंद मोठा, साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा. तुझ्या बायानो साखर वाटा, जोबाळा जोजो तुझ्या बायानो आनंद मोठा. झाले सणापती काना जीवता, झाले सणापती काना जीवता. आधी तलवार फिरवी चोपटा, जोबाळा जोजो आधी तलवार फिरवी चोपटा, जोबाळा जोजो. नवऱ्या दिवशी नवरच नागीरा, जशा मोठ्याने गुंफील्या तारा, जशा मोठ्याने गुंफील्या तारा. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जोबाळा जोजो. त्याच्या इकडं सगळ्यांच्या ओटीत नारळ दिलेत. ते म्हणजे कुणाला मूल झालेलं नाही आहे त्यांनी पाळण्यामधलं एक एक नारळ ठेवून त्यांच्या ओटीत घातले. मग ते काय करायचं काय नाही हे सगळं इकडं हे त्यांनी पुजारी आहेत सांगायला लागल्यात. त्यांनी सांगायला 6वा महिना ते नारळ म्हणजे 6वा महिना पाळायचं असतंय, मटण ते खायचं नाही आहे ते असं. आणि दोघांनी नवरा बायकोनं ते नारळ गोड काय तर करून खायचं असं सांगितलं. आणि मला इकडं पायाशी ठेवून एक नारळ दिलेलं आहे ते बघा. आणि मी म्हटलं मला बी एक प्रसाद चांगलं मिळालं आणि ते घरात बांधू काय विचारलं, होय म्हटले. आता कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आम्ही आता घरनं चाललेलो आहे. बाय बाय. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा.